सह्याद्री साखर कारखान्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर आजपर्यंत कोणीच लक्ष आमच्याकडे दिले नाही, म्हणून अन्यत्र ऊस घालवण्याची वेळ प्रत्येक शेतकऱ्यावर या गावच्या आलेली आहे. तारगावचा फक्त 28% ऊस जातो सह्याद्री साखर कारखान्याला आणि 72% ऊस अन्यत्र जातो. याची कारणं शोधायला कधीच चेअरमन साहेबांनी या गोष्टीवर विचार केला नाही, असे सुरेश कुमार थोरात यांनी सांगितले. मी सुरेश जगन्नाथ थोरात, राहणार तारगाव, तालुका कोरेगाव. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा 1991 पासून सभासद आहे. आजपर्यंत सह्याद्री साखर कारखान्याला गेली अनेक वर्ष मी ऊस घालत आहे. पण या अलीकडच्या 2 ते 3 वर्षामध्ये पूर्णतः ऊसाच्या बाबतीत आमची फार गैरसोय करून टाकलेली आहे ह्या कर्मचाऱ्यांनी. या कर्मचाऱ्यांनी ऊसाच्या बाबतीत टोळ्या तारगाव सोडून 4 किलोमीटरवर ठेवायच्या आणि तिथून ऊस तोडीसाठी आम्हाला वाहनाची सोय करायला लावायची. आमच्याकडं वाहनं नसल्यामुळे वाहनवाल्याला बघायचं, त्यात तदनंतर नसेल तर मोटारसायकल टोळीवाल्याला द्यायची आणि ऊस पाक तोडण्यासाठी बोरबनपर्यंत टोळ्या आणायला जायला लागत होतं. आणि आमचा शिवार खरकडा म्हणून तिथून जवळजवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे. असं असताना आम्हाला वागणूक संपन्नपणाची आजपर्यंत यांनी दिली. त्यामुळं हा राग आमच्या मनात जास्त वेळ उफाळून आला आणि या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही विरोधी पॅनेलच्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. मनोजदादांनी 4 महिन्यात जे काम केलं ते इतरांनी केलं नाही. आज तारगावसारखं एवढं मोठं गाव, परंतु पहिलं गावाच्या ज्योतिर्लिंग मंदिराची संरक्षित भीत बांधण्यासाठी त्यांनी 3.5 कोटी रुपयाचा निधी देण्याचं कबूल केलं आणि मंजुरीला पत्रसुद्धा दिले आणि तो आता येईल असं सांगितले. तर आणि सह्याद्री साखर कारखान्याच्या बाबतीत बोलायचं झालं, आजपर्यंत कोणीच लक्ष आमच्याकडे दिलं नाही, म्हणून अन्यत्र ऊस घालवण्याची वेळ प्रत्येक शेतकऱ्याला या गावची आली. तारगावचा फक्त 28% ऊस जातो सह्याद्री सहकारी कारखान्याला आणि 72% ऊस अन्यत्र जातो. याची कारणं शोधायला कधी चेअरमन साहेबांनी या गोष्टीचा विचार केला नाही आणि कधी त्यांच्या चिटबाईंना स्लिपबाईंना कधी सांगितलं नाही की बाबा माणसं आहे ती, शेतकरी आहे ती. ऊस तोडणी करताना 4,000 ते 5,000 रुपये ऊस तोडणीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला ऊस तोडणी द्यायला लागायची. तेवढं होऊनसुद्धा ऊस वेळेवर कुठलाही गेला जात नाही आणि ऊसाची नोंद व्यवस्थित केली जात नाही. कॅम्प्युटरला नोंद कधीही तारीख आमच्या देखत टाकली जात नाही. आम्ही गेल्यानंतरच तारीख टाकली आणि एका वेळेला जर 300 एकराच्या नोंदी जर बोरबनातल्या एकाच दिवसाच्या असतील, तारगावच्या नोंदी मग इतर शेतकऱ्यांच्या कशाने एकाच दिवशी टोळ्या तिथंच कशा पोचतात आणि एकाच दिवशी नोंद कशी ऊसाची होती हे कळायला मार्ग नाही आम्हाला आजपर्यंत. म्हणून आम्ही आता यावेळी निर्णय घेतला आहे, मनोजदादाच्या छत्रीच्या मागं सर्वांनी उभं राहायचं आणि आमच्या गावचे उमेदवार राजेंद्र कुमार मोरे यांच्या पाठीशी या भागानं उभं राहण्याचं कबूल केले आणि आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहू आणि मनोजदादा हे कारखाना चांगला चालवतील असं मला वाटतंय. त्यामुळं आम्ही मनोजदादाच्या पाठीशी उभं राहून छत्रीच्या चिन्हावर सर्वांनी शिक्का मारून आम्ही विजयी करणारच ही मी आज तुम्हा सर्वांना गॅरंटी देतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनल, माननीय आमदार मनोजदादा वरपडे व उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभे आहे. यामध्ये आमच्या तारगावचे सुपुत्र श्री राजेंद्र मोरे हे गट क्रमांक 6 मधून वाटार किरोली गटातून उमेदवार आहेत. या सर्व पॅनलला प्रचंड मताने विजयी करावे ही आमच्या भागातील लोकांची इच्छा आहे किंवा इथून प्रचंड बहुमत पाठिंबा आहे.